नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मराठा विद्याप्रसारक समाजातील KTHM महाविद्यालय नाशिक मराठी विभागाच्या वतीने मी निलेश वसंतराव आहे आपले सर्वांचे आजच्या तासिकेमध्ये स्वागत करतो. वर्ग आहे द्वितीय वर्ष कला, सत्र पहिले, अभ्यासपत्रिका शीर्षक कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम. विषयाचे नाव आहे प्रकाशन व्यवहार आणि संपादन, अर्थात SEC 2 आजच्या तासिकेचा अभ्यास घटक आहे ग्रंथ निर्मितीची प्रक्रिया. ही आजच्या तासिकेला आपण आज अभ्यासणार आहोत. प्रथमतः ग्रंथ स्वरूप व प्रकार याचा विचार आपण करणार आहोत. आधुनिक माणसाच्या जीवनात पुस्तका वाचून विचार करणे ही कठीण आहे. शाळेत जाऊ लागल्या पूर्वीपासून लहान मुलांच्या कानावर पुस्तक हा शब्द पडत असतो. अलीकडे तर चित्रांची का होईना पण पुस्तके मुलांना वाचायला येण्यापूर्वी त्यांच्या हातात येतात. तेव्हापासूनच मुलं पुस्तक वाचायला लागते. पुढे आयुष्यभर कमी अधिक प्रमाणात प्रत्येक व्यक्ती पुस्तकांचा वापर करत राहते. ग्रंथ अभ्यास आवश्यक असलेल्या शैक्षणिक अगर संशोधनात्मक व्यवसायात असलेली व्यक्ती साहजिकपणे दिवसाचा बराच काळ हा पुस्तकाच्या सहवासात व्यतीत करतात. याच पुस्तकांचे स्वरूप व वैशिष्ट्ये आज आपण अभ्यासणार आहोत. प्रथमतः बघूया पुस्तक म्हणजे काय. आपण कायम पुस्तक हाताळत आलो असलो आणि पुस्तक हा शब्द अनेक वेळा वापरत आलो तरी पुस्तक म्हणजे काय असे कोणी विचारले तर आपल्यापैकी बहुतेकांना त्याची नेमकी व्याख्या करता येणार नाही. पुष्कळदा शब्दकोशातून ग्रंथ याचा अर्थ म्हणजे म्हणून पुस्तक, पोथी, चोपडी असे प्रतिशब्द दिलेले असतात. महाराष्ट्रात शब्दकोश या मराठीतील सर्वात मोठ्या शब्दकोशात ग्रंथ याचा अर्थ परस्पर संगतवार अर्थाच्या वाक्यांची रचना विशिष्ट समुदाय असा दिलेला आहे. आता एखाद्या मासिकातील कथा, लेख किंवा वर्तमानपत्रातील एखादी बातमीही या व्याख्येला उतरू शकेल. तरीही यापैकी एकाही संगतवार वाक्याच्या समुदायाला आपण पुस्तक म्हणणार नाही. ग्रंथ म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर आवरणासह एका कडेने एकत्रित चिकटलेली, शिवलेली, छापलेल्या मजकुरांची पृष्ठे अशी वस्तू येते. परंतु हे वर्णन एखाद्या मासिकाच्या अंकालाही लागू पडेल. पुस्तकाच्या सर्व गुणविशेषांचा विचार करून आणि आजच्या ग्रंथविषयक कार्याचा उपयुक्त ठरेल अशी नेमकी व सर्वसमावेश व्याख्या युनेस्कोने केलेली पाहायला मिळते. युनेस्कोने व्याख्या अशा स्वरूपाची केलेली आहे ती आज आपण बघणार आहोत. युनेस्को पुस्तक म्हणजे मलपृष्ठां व्यतिरिक्त किमान 49 पृष्ठे असलेले व नियतकालिक नसलेले मुद्रित प्रकाशन म्हणजे पुस्तक होय. अशा स्वरूपाची व्याख्या युनेस्को या जागतिक संघटनेने केलेली आहे. एका कागदाच्या पानाला 2 पृष्ठे असतात. हे लक्षात घेता किमान 49 पृष्ठे म्हणजे प्रत्यक्षात 50 पृष्ठे होतील. या व्यतिरिक्त मुखपृष्ठ व मलपृष्ठांच्या पुढील व मागील बाजूंची प्रत्येकी 2-2 पृष्ठे मिळून एकूण 54 पृष्ठांचे नियतकालिक नसलेले प्रकाशन पुस्तक या संज्ञेला प्राप्त ठरते. यापेक्षा कमी पानांच्या प्रकाशनास पुस्तिका, चोपडे इत्यादी शब्द वापरले जातात. म्हणजे थोडक्यात पुस्तक म्हणजे काय याचा आपण विचार आत्ताच्या घटकाला केलेला आहे. आता पुढे बघूया मुद्रणपूर्व काळातील ग्रंथ व मुद्रित ग्रंथ. युनेस्कोच्या व्याख्येत मुद्रित हे विशेषण वापरलेले आहे. याला विशेष कारण आहे.
मुद्रण युग सुरू झाल्यानंतर हळूहळू ग्रंथ व्यवहाराला आणि प्रकाशन व्यवहाराला आजचे स्वरूप प्राप्त झाले. आपल्याला माहीतच आहे की गेली काही हजार वर्ष तरी माणूस ग्रंथ निर्मिती करीत आहे. मुद्रणापूर्वीच्या काळात एका विषयावर एकत्रित केलेले ग्रांथिक केलेले विचार असे ग्रंथाचे स्वरूप होते. अगदी सुरुवातीच्या काळात मौखिक माध्यमातून व नंतर दगड मातीच्या विटा झाडांच्या साली पाने कापड व यथाकाल कागद यांवर कोरून लिहून ग्रंथ निर्मिती होत असे. या काळात ग्रंथाची नक्कल करून प्रत तयार करणे हे कष्टाचे आणि जिकरीचे काम होते. साहजिकच ग्रंथांच्या नकला व त्यांचा प्रसार हा अत्यंत मर्यादित स्वरूपात होत असे. मुद्रणाच्या शोधामुळे एकाच वेळी पुस्तकाच्या अनेक प्रतींची निर्मिती करणे शक्य झाले व त्यामुळे हळूहळू ग्रंथ प्रकाशन हा स्वतंत्र व्यवसाय उदयाला आला आणि ग्रंथ निर्मिती काही विशिष्ट पद्धतीने होऊ लागली. आता जेव्हा ग्रंथ केवळ हस्तलिखित स्वरूपात तयार होत असत तेव्हा ग्रंथनाम व ग्रंथकर्त्याचे नाव व ती विशिष्ट प्रत लिहून काढणाऱ्याचे नाव या व्यतिरिक्त फारसा तपशील त्या ग्रंथांवर दिलेला नसत. या सर्व गोष्टी देण्याच्या ग्रंथातील जागा व क्रमही ठराविक असा नसे. मुद्रणाच्या साहाय्याने ग्रंथांच्या प्रती मोठ्या प्रमाणावर एकदम छापून त्या अनेक ठिकाणी उपलब्ध करून देण्याला सुरुवात झाल्यानंतर पुस्तकामध्ये लेखन, मुद्रण, पुस्तकाची किंमत, त्याची प्राप्तिस्थान इत्यादी अनेक गोष्टींचा समावेश करण्यात आलेला पाहायला मिळतो. एकंदरीत अशा पद्धतीने पुस्तकाचा विचार करणे आज आपल्याला क्रमप्राप्त झालेला आहे. आता आपण बघूया ग्रंथाची विविध अंगे कोणती. ग्रंथांची विविध अंगे आपण बघणार आहोत. पहिलं आहे यामध्ये पुस्तकाचे बाह्यांग. कोणत्याही पुस्तकाला आपल्याला प्रथम दिसते ते पुस्तकाचे बाहेरचे वेष्टन. इंग्रजीमधील कव्हर हा शब्द मराठीत इतका रूढ झाला आहे की तोच आपल्याला अधिक परिचित वाटतो. याला कव्हरच्या पुढील किंवा दर्शनी भागाला मुखपृष्ठ म्हणतात. यावरून पुस्तकाचे नाव व लेखकाचे नाव अवश्य असते. मागील बाजूला मलपृष्ठ असते. त्याचा उपयोग पुस्तकाचा व लेखकाचा थोडक्यात परिचय देण्यासाठी अगर पुस्तकातील विषयासंबंधी इतर काही पुस्तकांची माहिती देण्यासाठी केला जातो. मलपृष्ठावर प्रकाशकाचा पत्ता देण्याची पद्धत आहे. ISBN इंटरनॅशनल स्टँडर्ड बुक नंबर हा पुस्तकाचा आवश्यक क्रमांक मलपृष्ठावर द्यावा असा नियम आहे. मुखपृष्ठ व मलपृष्ठ यांना साधणारी पुस्तकाची पाने एकत्रित शिवलेली चिकटलेली जी कड असते तिला पुस्तकाचा कणा म्हटले जाते. कण्यावरही पुस्तकाचे व लेखकाचे नाव व प्रकाशकाचे बोधचिन्ह देण्याची पद्धत असते. पुस्तकाच्या कव्हरवरून पुष्कळदा एक वेष्टन चढविलेले असते व असे वेष्टन असलेल्यास त्यावर मुखपृष्ठ, मलपृष्ठ व कणा यांवर अभिप्रेत असलेला मजकूर छापलेला असतो. वेष्टनालाच मुखपृष्ठ व मलपृष्ठ या दोन्ही बाजूंना वाढता कागद असतो व वेष्टन व्यवस्थित राहावे म्हणून या वाढत्या कागदाच्या पट्ट्या आत दुमटलेल्या असतात. या आत दुमटलेल्या पट्ट्यांचाही उपयोग पुस्तकाबद्दल माहिती छापण्यासाठी केला जातो. पुढील दिलेल्या आकृतीवरून आपल्याला ते स्पष्ट होईल. आता यामध्ये तुम्ही जर बघितलं, मी जे विभाग सांगितले तुम्हाला त्या पद्धतीने याचा सर्व विचार या आकृतीमध्ये केलेला पाहायला मिळतो. यामध्ये बाजूची पट्टी असेल, फ्लॅश, मलपृष्ठ आहे, कणा आहे, मुखपृष्ठ आहे, बाजूची पट्टी, फ्लॅश अशा पद्धतीने पुस्तकाचं बाह्यांग आपल्याला पाहायला मिळतं. दुसरा घटक पुस्तकाचा विविध अंगांमध्ये जो येतो तो म्हणजे आसपास. मुखपृष्ठ व मलपृष्ठ यांच्या आतील बाजूने पूर्ण चिकटलेला व पुस्तकाच्या बांधणीला बाजूने फक्त चिकटलेला पुस्तक छपाईसाठी वापरलेल्या कागदापेक्षा थोडे जाड व टिकाऊ असे पांढरे व रंगीत कागद आपणास आढळतात. बाहेरचे कव्हर व पुस्तकांची एकत्र शिवलेली
पृष्ठे असे पुस्तकाचे बाहेरील व आतील भाग एकमेकांना पक्के धरून राहण्याच्या दृष्टीने याचा उपयोग होतो. बांधणीकार याचा उल्लेख आसपास असा करतात. काही पुस्तकात या कागदांवर प्रकाशन संस्थेचे बोधचिन्ह अगर तत्सम काही ठराविक नक्षी छापण्याची ही पद्धत आहे. परफेक्ट बाइंडिंग या बांधणीच्या आधुनिक तंत्रात या आसपासची आवश्यकता आपल्याला नसते. आता पुस्तकाच्या पुढील अंगाचा विचार जर केला तर पुस्तकाचे अंतरंग. पुस्तकाच्या आत सामान्यतः खालील 3 प्रकार आपल्याला आढळतात. त्यामध्ये पहिला जो आहे सुरुवातीची पाने. आता यांचा विचार जर आपण आता करत गेलो तर आपल्याला सुरुवातीची पाने, त्यानंतर पुस्तकाची संहिता आणि त्यानंतर असेल मागील पाने. आता आपण याचा विचार करणार आहोत. या सर्व भागातील पृष्ठे पुस्तकाच्या एकूण पृष्ठसंख्येत समाविष्ट असतात. यातील काही पृष्ठांचे क्रमांक प्रत्यक्षात जरी छापलेले नसले तरी ते गृहीत असतात. सामान्यतः सुरुवातीच्या पानांना अक्षरी क्रमांक 1, 2 याप्रमाणे देतात. इंग्लिश पुस्तकात या पानांना अक्षरी 1, 2 किंवा रोमन अंकात आकड्यांमध्ये क्रमांक दिलेले आढळतात. सुरुवातीच्या पानांच्या भागात पुढील 2 भागांतील पानांना आकड्यांची क्रमांक दिलेले असतात. पुस्तक उघडल्याबरोबर दिसते ते उजवे पृष्ठ व त्याच्या मागील बाजूने ते डावे पृष्ठ. सर्व उजवी पृष्ठे ही विषम क्रमांकाची व डावी पृष्ठे ही सम क्रमांकाची असतात. प्रत्येक पानावर सामान्यतः वरील बाजूस शीर्षभागी पृष्ठ शीर्षक व पृष्ठ क्रमांक दिला जातो. यांना इंग्लिशमध्ये अनुक्रमे पेज हेडिंग व फोल्ड असे म्हटले जाते. सोयीनुसार पृष्ठ शीर्षकाऐवजी पृष्ठ नाम तळातही घेतात. वाचकाला पृष्ठ क्रमांक सहज बघता यावा यासाठी पृष्ठ क्रमांक शिवणीच्या कडीला घेत नाहीत. म्हणूनच सामान्यतः पानांवर आतील बाजूस पृष्ठनाम व बाहेरील कडील बाजूस पृष्ठ क्रमांक घेतात. त्यामुळे उजव्या व डाव्या पानांवरील त्यांच्या जागा एकमेकांच्या विरुद्ध बाजूंना असतात. आता आपण बघूया सुरुवातीची पाने. यामध्ये जर विचार केला तर पुस्तकातील व छपाईच्या सोयीच्या गरजेनुसार सुरुवातीची पाने कमी जास्त असू शकतात. पुढे दिलेल्या 9 प्रकारात ही पाने वाटलेली असतात, परंतु यातील प्रत्येक प्रकार प्रत्येक पुस्तकात असतोच असे नाही. यातील जे प्रकार कोणत्याही पुस्तकात असेलच पाहिजे असे आहेत त्यांच्यासमोर अत्यावश्यक असे नमूद केलेले आहे. आता यामध्ये जर बघितलं पुन्हा यात विभाग पडतात. सुरुवातीच्या पानांमध्ये जर बघितलं आपण तर अर्धशीर्ष पृष्ठ पहिला जो घटक येतो तो अर्धशीर्ष पृष्ठ. यावर फक्त पुस्तकाचे नाव असते. लेखक वगैरे इतर काहीही तपशील नसतो. त्यांच्या मागील पृष्ठ सहसा कोरे असते. पुस्तकाच्या मलपृष्ठावर दिलेले पुस्तक व लेखकाबद्दलची माहिती पुष्कळदा कव्हर बरोबर निघून जाते. त्यामुळे हल्ली पुष्कळदा या पृष्ठाचा वापर पुस्तक व लेखकाचा थोडक्यात परिचय देण्यासाठी केला जातो. यातला दुसरा घटक आहे शीर्षक पृष्ठ. हे अत्यावश्यक असते. यावर ठसठशीत पुस्तकाचे नाव, उपशीर्षक असल्यास त्यासह लेखकाचे नाव व प्रकाशकाचे नाव दिले जाते. काही वेळा पुस्तकाची किंमतही यावर देतात. तिसरा घटक आहे यामध्ये मुद्रित तपशील पृष्ठ. हे सुद्धा अत्यावश्यक आहे. ग्रंथ नोंदणी कायद्याप्रमाणे प्रत्येक पुस्तकावर प्रकाशक व मुद्रण यांचे नाव व पत्ता असणे आवश्यक असते.
त्याप्रमाणे ISBN आंतरराष्ट्रीय प्रमाणित ग्रंथ क्रमांक या पृष्ठावर नोंदवलेला असावा असा शिरस्ता आहे. त्याप्रमाणे ग्रंथाची निर्मिती, स्वामित्व हक्काबद्दलची, कॉपीराइट बद्दलची नोंदही या पृष्ठावर द्यायची असते. प्रकाशकाचे वर्ष, आवृत्ती, पुनर्मुद्रण याबद्दल तपशील, पुस्तकाची किंमत असे सर्व तपशील या पृष्ठांवर असतात. थोडक्यात म्हणजे कायदेशीरदृष्ट्या व व्यावहारिकदृष्ट्या अत्यंत आवश्यक असा सर्व तपशील या पृष्ठावर असतो. या पृष्ठाचे वर्णन पुस्तकाची जन्मकुंडली असे करता येईल. चौथा घटक आहे पुरस्कार. पुस्तकाची वैशिष्ट्ये सांगणारा, शिफारस करणारा, आशीर्वादात्मक, अगर, शुभेच्छात्मक, अभिप्रायात्मक असा मजकूर लेखकाव्यतिरिक्त कोणी लिहिला असेल व तो ग्रंथात समाविष्ट करायचा असेल तर पुरस्कार म्हणून तो स्वतंत्रपणे दिला जातो. यातील पुढचा घटक आहे प्रस्तावना व ऋणनिर्देश. लेखकाला स्वतःच्या लेखनाबद्दल, पुस्तकाच्या विषयाबद्दल, पुस्तकातील विषय मांडणीच्या पद्धतीबद्दल वगैरे जो प्रास्ताविक मजकूर लिहायचा असतो, अगर जे निवेदक करायचे असते ते असा सर्व मजकूर प्रस्तावना म्हणून स्वतंत्रपणे दिला जातो. प्रस्तावनेच्या अखेरीस सहसा लेखनास व ग्रंथनिर्मिती ज्याचे सहकार्य झालेले असते त्याचा आभार मानलेले असतात. जेव्हा आभाराचा मजकूर हा स्वतंत्रपणे देणे इतका मोठा असतो, अगर लेखकाला इतर काही प्रास्ताविक मजकूर न लिहिता फक्त आभारच मानायचे असतात, तेव्हा ऋणनिर्देश या शीर्षकाखाली आभाराचा मजकूर दिला जातो. यानंतरचा विषय येतो तो अनुक्रमणिका. पुस्तकातील प्रकरणे, चित्रे व छायाचित्रे, नकाशे, तक्ते इत्यादींच्या अनुक्रमणिका सामान्यतः त्या क्रमाने पुस्तकाच्या गरजेनुसार दिल्या जातात. ही अनुक्रमणिका पुरस्कार व प्रस्तावनेनंतर दिली जात असली तरी त्यांचा अनुक्रमणिकेत समावेश केला जातो. यानंतर असते अर्पण पत्रिका. लेखकाला आपली निर्मिती कोणाला आदराने, प्रेमाने अर्पण करायची असल्यास अर्पण पत्रिका असते. ही पुस्तकाच्या मूळ संहितेपूर्वी देणे योग्य असते. अर्पण पत्रिका सामान्यतः उजव्या पानावर देऊन मागील पृष्ठे कोरे ठेवली जातात. त्यानंतर 8वा घटक आहे यामध्ये पथदर्शक, उद्धृत. काही वेळा पुस्तकाचा विषय, प्रतिपादनाचा हेतू किंवा त्यातील विचारांची दिशा यांचे निर्देशक असे एखादे अवतरण लेखन पुस्तकाच्या सुरुवातीला देण्याचे ठरवतो. असे पथदर्शक उद्धृत मूळ संहितेपूर्वी दिले जाते. पथदर्शक उद्धृत हे एक अर्थी संहितेचाच भाग असल्यासारखे समजावयास हवे. त्यामुळे त्याची जागा अर्पण पत्रिकेनंतर परंतु संहितेच्या आधी असते. आणि यातील शेवटचा जो घटक असतो इतर पाने. वर सांगितलेल्या 8 प्रकारांशिवाय पुस्तकाच्या प्रकारानुसार काही वेळा आणखी काही तपशील मूळ मजकुरांपूर्वी देणे गरजेचे असते. उदाहरणार्थ, पुस्तकात वापरलेल्या संक्षेपाचे स्पष्टीकरण, शब्दकोश, ज्ञानकोशासारखे संदर्भ, ग्रंथात ग्रंथ कसा पाहावा याबद्दलची मार्गदर्शनात्मक माहिती, परिचयात्मक, ग्रंथातील लेखकाची परिचयात्मक यादी या तपशिलांची आवश्यकता असते. असा प्रत्येक तपशील अनुक्रमणिकेनंतर परंतु अर्पण पत्रिका व पथदर्शक उद्धृत यांपूर्वी दिला पाहिजे. या तपशिलांचाही अनुक्रमणिकेत समावेश असावा. आता यानंतरचा जो घटक आहे पुस्तकाची संहिता, हा आपण अभ्यासणार आहोत. पुस्तकाची संहिता. कादंबरी, प्रवास वर्णन इत्यादी वाङ्मय प्रकाराचे पुस्तक असल्यास त्यात प्रकरणे असतातच असे नाही. निबंध, लेखसंग्रह, एखाद्या विषयावरील अभ्यासग्रंथ, क्रमिक पुस्तके या सर्व प्रकारांच्या पुस्तकांमध्ये विषय प्रकारानुसार अगर विभागानुसार सादर केलेला असतो. या भागातील पृष्ठांना सरळ क्रमाक्रमाने आकडी क्रमांक दिलेले असतात. संहिता विभाग सामान्यतः स्वतंत्रपणे नव्या उजव्या पानावर सुरू करतात.
सुरुवातीच्या पानांचा विभाग बराच मोठा असेल तर अर्ध शीर्षकासारखे एखादे पृष्ठ संहितेपूर्वी टाकणे सोयीचे ठरते. त्याचप्रमाणे संहितेतील प्रकरणे काही भागात विभागली असतील तर प्रत्येक भागापूर्वी त्या भागाची स्वतंत्र अनुक्रमणिका देणे व त्या विभागाचे शीर्षक पृष्ठ टाकणे वाचकाच्या दृष्टीने सोयीचे ठरते. उदाहरणार्थ, जगाच्या इतिहासावरील पुस्तकाची मांडणी प्राचीन, मध्ययुगीन व अर्वाचीन अशा 3 भागात असली आणि संपूर्ण पुस्तक 500-600 पृष्ठांचे असले तर प्रत्येक विभाग शीर्षक पृष्ठाने वेगळा दाखवणे, त्यात कोटपासून कोटपर्यंतचा काळ इतिहास आला आहे हे नमूद करणे, त्यात समाविष्ट प्रकरणाची अनुक्रमणिका देणे वाचकांच्या सोयीचे असते. अशा पद्धतीने पुस्तकाची संहिता ही यामध्ये मांडली जाते. यानंतर जो आहे मागील पाने. आता यामध्ये आपण बघणार आहोत मागील पानांमध्ये पहिलं असतं परिशिष्टे. मूळ संहितेत समाविष्ट नसलेली परंतु संहितेच्या अभ्यासाला पूरक ठरणारी माहिती परिशिष्टांच्या स्वरूपात दिली जाते. परिशिष्टे गरजेप्रमाणे एकाहून अधिक असू शकतात. परिशिष्टांची संख्या बरीच मोठी असल्यास त्यांची स्वतंत्र अनुक्रमणिका दिली जाते. एखादेच परिशिष्टे असल्यास ती संबंधित प्रकरणानंतर मूळ संहितेच्या भागातही दिले जाते. त्यानंतर 2 यामध्ये टिपा. पूर्ण संहितेतील मजकुरांशी संबंधित टिपा त्या पानावर तळ टिपांच्या स्वरूपात देत असतात. मुद्रणाच्या सोयीच्या दृष्टीने हल्ली टिपा प्रकरणानुसार एकत्रित करून मूळ संहितेच्या भागात त्या प्रकरणाच्या अखेरीस अगर पुस्तकाच्या मागील पानात स्वतंत्रपणे दिल्या जातात. तिसरा घटक आहे यामध्ये शब्दावली. संहितेत वापरले गेलेले काही अपरिचित शब्द अगर पारिभाषिक शब्द यांचे स्पष्टीकरण अर्थ शब्दावलीत दिलेला असतो. त्यानंतर येतं संदर्भ संहिता सूची. संदर्भ साहित्य सूची. लेखकाने आपला विषय मांडताना ज्या संदर्भ साहित्याचा उपयोग केलेला असतो त्या सर्व प्रकाशनाची, वास्तलिकीत दप्तरांची वगैरे सूची आवश्यक त्या तपशिलांसह संदर्भ सूचीत दिलेली असते. त्यानंतर असते उल्लेख सूची. संहितेत आलेल्या व्यक्ती, विषय व स्थळे इत्यादींची सूची सामान्यतः अभ्यास ग्रंथांच्या मागे दिलेली असते. ही सूची आकारविल्हे असल्यामुळे विशिष्ट उल्लेख कोणत्या पानावर आहे हे लगेच कळू शकते. आणि शेवटचा यातील विषय आहे शुद्धीपत्र. मुद्रण करताना राहून गेलेल्या चुका व त्यांची दुरुस्ती अशी एक यादी आवश्यकतेनुसार पुस्तकाच्या शेवटी दिलेली असते. वर दिलेल्या अनुक्रमांप्रमाणे पुस्तकाच्या अंतरंगाची रचना यात गरजेप्रमाणे व पुस्तकाच्या स्वरूपाची प्रकाशन संपादक थोडाफार बदल करत असतात. तथापि ग्रंथ संपादकाला ही रचना व त्यात अनुसरलेले अनुक्रम माहिती असणे आवश्यक आहे. अशा पद्धतीने पुस्तक म्हणजे काय, पुस्तकाचे अंतरंग म्हणजे काय आणि पुस्तकाचे विविध जी अंगे आहेत ती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अभ्यासलेले आहे. तूर्तास इथे थांबूया आपण. धन्यवाद.